मनसे आज महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे। नाशिकमधील इगतपुरीमध्ये मनसेचं आजपासून 3 दिवसाचं हे शिबिरात मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबतही राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। सोमवार, मंगळवार आणि बुधवार असं 3 दिवस नाशिकच्या इगतपुरीमध्ये हे शिबिर पार पडणार आहे। कॅमल व्हॅली रिसॉर्ट या ठिकाणी मनसेचे प्रमुख पदाधिकारी हे उपस्थित असणार आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे या नाशिकच्या इगतपुरीमध्ये हे शिबिर आयोजित करत असताना आता सध्याच्या घडीला इथे पदाधिकाऱ्यांची लगबग आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 12 वाजेच्या दरम्यान संपूर्ण पदाधिकारी हे एका हॉलमध्ये या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांची ही लगबग आपल्याला खरं तर बघायला मिळते। हे सगळे मनसेचे पदाधिकारी आहेत। राज्यभरातील जवळपास 130 ते 35 पदाधिकारी आणि प्रदेशाचे काही प्रमुख पदाधिकारी असे 150 पदाधिकाऱ्यांचं हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। खरं तर राज ठाकरे यांच्या नव्या इनिंगसाठी पुन्हा एकदा नाशिकला पसंती देण्यात आलेली आहे। खरं तर राज ठाकरे यांच्यासाठी नाशिक हे लकी मानलं जातं। मात्र 3 दिवस नाशिकच्या इगतपुरीमध्ये या निसर्गरम्य वातावरणामध्ये मनसेचं शिबिर पार पडतंय आणि या शिबिरामधनं पदाधिकारी आणि जे प्रमुख प्रदेश पदाधिकारी आहेत त्यांना या सगळ्या दरम्यान राज ठाकरे नेमकं काय संबोधित करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, इगतपुरी, नाशिक। 2 दिवसाचं पक्षाचं अंतर्गत शिबिर आहे। या शिबिरात अनेक विषयांवर चर्चा साहेबांना करायची आहे, त्याप्रमाणे आम्ही शिबिराला चाललेलो आहोत। मला असं वाटतं हे शिबिर कशासाठी आहे, काय आहे, आम्हाला गेल्यावर तिथे कळणार आहे। अजून आम्हालाही माहिती। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात।